बंटी स्पोर्ट्स भरोडी विपक्ष वरददेव स्पोर्ट्स ताडाली या दोन संघामधील सामना आता मात्र ग्रामीण पूलमधील आपल्याला पाहायला मिळालेला. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाच्या संघानिकांनी टॉस जिंकलेल्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेले आपल्या होम ग्राउंडवर वरददेव स्पोर्ट्स ताडाली या संघाला. या स्पर्धेचा आज मित्रांनो तिसऱ्या दिवसामधील ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाग्यवान प्रेक्षकांसाठी एक सोड संधी आहे. प्रेक्षक मायबाप आणि त्या मायबाप प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचे आयोजक राजा नगरसेवक निलेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर केले गेले आहे. तब्बल 500 रुपयाचा. आपण जर सीमारेषा बाहेर ऐवा झेल पकडता तर त्या ऐवा झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाकडून सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर वीरू आणि नॉन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतोय योगेन. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भाविक बजागे प्राईड ऑफ ताडाली बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात करताना भाविक बजागे आपण पाहतोय. ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ऑन साइडला मिड क्रीजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न नसणार आहे. मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. या सिंगलने अकाउंट ओपन होतंय भरोडी या संघाचं. सिंगलने अकाउंट ओपन करताना फलंदाज वीरू पाटील विथ योगेन पाटील टू ओपनर रन मिडल. तर फ्रंटल गोलंदाज भाविक बजागे पाहायला मिळतोय. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. स्ट्रेट वेचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव इथे योगेन पाटील देखील पूर्ण करतोय. योगेन पाटील देखील आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धाव संख्या 2. इथे इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय लॉंग रिजन मधून सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस आपण पाहतोय. बीट होतोय. यष्टिक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 7 धावा. बंटी स्पोर्ट्स भरोडी विपक्ष वरददेव स्पोर्ट्स ताडाली या दोन संघांमधील ग्रामीण पूलमधील सामना पाहायला मिळत आहे. पहिले षटक मार्गस आहे भाविक बजागे. वैयक्तिक पहिले षटक घालताना बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड ऑफ रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय बंटी स्पोर्ट्स भरोडी या संघाला. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जेव्हा आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचं शुभ सन्मान. पारसिक बँकेचं माजी बँक मॅनेजर सन्मान तुषार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. तुषार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सुरेश
वानखडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान अशा कार्यक्रमाचं मुख्य गेस्ट सन्मानित तुषारजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. तुषार चौधरी, तुषार पाटील सॉरी, पारसिक बँकेचे माझे ब्रँच मॅनेजर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. पारसिक बँकेचे माजी ब्रँच मॅनेजर सन्माननीय तुषार पाटील यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक सन्माननीय सुरेशजी वानखडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सुरेशजी वानखडे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित राजू चिलवेदी, सेक्रेटरी तेलुगू समाज, यांना आपण सन्मानित करूया. तेलुगू समाजाचं सेक्रेटरी सन्मानित राजू चिलवेदी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य सुधाकर कत्तीपाका, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपाध्यक्ष आहेत तेलुगू समाजाचे, त्यांना आपण देखील सन्मानित करूया. सुधाकर पत्तीपाका जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांना आपण देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सुधाकर पत्तीपाका जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित श्रीनिवास वाईटला जे खजिनदार आहेत, तेलुगू समाजाचे खजिनदार आहेत, कॅशियर, यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर बलराम दासरी व्हाईस कॅशियर आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट्स भरुडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 13 धावा. सन्माननीय संजय मदने यांना देखील आपण सन्मानित करूया. संजय मदने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य तिरुपती इडेली ओटीडी सोल्युशन
यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. प्रिन्स ऑफ ताडाली क्रिकेट धीरज बजागे हातामध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. ओ टू कॉम्बॉक्स. आकाश वलशे नक्कीच आपण पाहतोय या क्षेत्ररक्षण करताना. मात्र दिवस रात्र खूप मेहनत या स्पर्धेमध्ये घेतल्यामुळे कदाचित तो ताण त्याच्यावर होता आणि म्हणूनच हा झेल तो कॅरी करू शकला नाही. मागाशी देखील कीर्तिराजकडून मिसफील झालं होतं, कारण या स्पर्धेसाठी अपार मेहनत आयोजन कमिटीचे ते मेंबर आहेत. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय, मात्र ते मेहनत कुठेतरी आपण पाहतोय इथे मात्र अपार मेहनतीमुळे ह्या चुका त्यांच्याकडून घडतात. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण बघतोय. तिसऱ्या षटकामधील पुढील चेंडू इथे मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये इष्टेक्षक चेंडू खाली आणि प्रिन्स ऑफ ताडाली इथे मात्र आपण बघतोय धीरज बजागे विकेट प्राप्त करताना. न्यू बॅटर अमन पाटील, टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे वाईट यॉर्कर चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेट, डायरेक्ट निशाणा आणि काम तमाम इथे. इथे ऑन साईडला मिड्यूक रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे. चांगले शतरक्षक पाहायला मिळते. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल नाही पोहोचते ती 15वर. धीरज बजागे प्रिन्स ऑफ ताडाली चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण फक्त आतापर्यंत 2च धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. इथे मेशाम फटका आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी, शतरक्षक चेंडू खाली झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. दुसरी सफलता अर्जित करताना प्रिन्स ऑफ ताडाली धीरज बजागे.
15 या धावसंख्येवर अर्धा संघ इथे गारद झाले आपण बघूया. निम्मा संघ इथे म्हणतात डागोरच्या आश्रयाला. बंटी स्पोर्ट्स भडोडी संघाच्या संघटनेकडे जो टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो मात्र आता त्यांच्या अंगलट येताना पाहायला मिळतोय. कारण 15 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. दैनंदिन स्थिती आपण बघतोय. न्यू बॅटर आता मात्र भरोडी संघाकडून खेळपट्टीवर पाहायला मिळतोय सोनू पाटील. टॉप ऑर्डरमधील 5 फलंदाज बाद झालेले आहेत. वीरू पाटील, युगेन पाटील, संकेत भुईर, मोहित पाटील, अमन पाटील, आशिष पाटील आणि सोनू पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अजय शिंदे येतोय. इथे ऑन साईडला मिडिक रिजनमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हर्षलच्या माध्यमातून मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्या 17 धावा. चौथं षटक मार्गस आहे. चौथं षटक घालताना गोलंदाज अजय शिंदे पाहायला मिळतोय. गेल्या वर्षीच्या धर्मराजा चषकामध्ये ताडाली संघाचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग राहिला होता. अतिशय चांगली कामगिरी या संघाने केली होती. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न 45 वाईट डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. अव्वांतर धाव आणि अव्वांतर धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडते. धावसंख्या 18 धावा. इथे हुक किल्ल्या चेंडूला हुकचा फटका. चेंडू निघून जाते या फाईन लेगच्या वरून सीमा पार. षटकार. आपण पाहतोय फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधून आणि षटकारी संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढवून होते. आपल्याकडे 24 धावा. अशा फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे आणि तो फटका आपण पाहतोय या फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधून पहिल्या षटकार इनिंग मधील. इथे मात्र वापसी करताना गोलंदाज षटकार खर्च केला होता या अगोदर चेंडूवर. अजय शिंदे पाहायला मिळतोय कमबॅक करतो निर्धाव चेंडू हाताळताना. इथे मिडिक रिजनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती 25 वर. सिल्वर ज्युबली क्वार्टर सेंचुरी 5 बाद 25 चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंटी स्पोर्ट्स भरोडी संघ आपल्याला पालमेत आयोजक संघ उडाल दिवस ताडाली या संघासमोर. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूपर्यंत येऊ शकले नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाच्या धावप्लेमध्ये देखील बदल होतोय. 27 धाव 27. लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय बंटी स्पोर्ट्स भरोडी विपक्ष वराल दिवस स्पोर्ट्स ताडाली या 2 संघामध्ये ग्रामीण पूलमधील सामना पाहायला मिळतोय. या षटकामधले अंतिम चेंडू फॉर एंडकडून अजय शिंदे हाताळताना पाहायला मिळतोय. प्लॅन मिस. निर्धाव चेंडू आणि या षटकाची समाप्ती. 4 षटकाची समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 बाद 27. 27 लॉस फॉर द 5 विकेट एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांसाठी इथे 17.5 मिनिटे खर्च केलेले आहेत. चार षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 27 आणि आता मात्र शेवटचं षटक. धन्यवाद कॉम्बॉक्स.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आपण आवर्जून पाहिली. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेसाठी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं त्या मान्यश्री कमलाकर टावरे साहेब, भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य देशी बार असोसिएशनचे जे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत आणि तथा नागरिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन यांना आपण सन्मानित करायचं आहे. मी सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करावं. भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य देसी बार असोसिएशन संघटनेचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत तथा नागरिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय कमलाकर टावरे साहेबांचा या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांचं सन्मान आणि स्वागत केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित नारपोली गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते सन्मानित जेवणजी म्हात्रे साहेब या दादांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. जेवणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नारपोली गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक, उद्योजक या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असं एक आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाते. त्यानंतर पुढील वक्त्यासाठी उमेश चौधरी आपण पुढे यायचं आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान वडूनगर गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि क्रिकेटचे उत्तम क्रिकेटर दीपक पाटील यांना आपण सन्मानित करूया. एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत क्रिकेटचे दीपक पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. उमेश चौधरी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित केले जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित जय पाटील, वडूनगर गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ख्याती आहे. जय पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मानित जय पाटील वडूनगर गावचे एक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सर्वोत्कृष्ट क्रिकेटर आहेत. अष्टपैलू असे खेळाडू आहेत, त्यांना देखील माध्यमातून आणखी सन्मानित केलं जात आहे. उमेश धन्यवाद, थँक्स. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर सर. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील अखेरीचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफ साईडला गली रिझनमधून थंडबॅन रिझनकडे. अक्षय गायकवाड संघ नाईक तिथे सज्ज होता, मात्र 3 धावा तब्बल पूर्ण केल्या. लेग बॅचचा इशारा तो पंचांकडून. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे. भरुडी संघाने धावपल्याकडे धावा झळकलेल्या त्या 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वरालदेव स्पोर्ट्स ताडाले या संघासमोर. हे इक्वेशन आपण बघतोय प्रिन्स म्यूच्या माध्यमातून. 30 चेंडू आणि 34 धावा हा इक्वेशन पाहायला मिळते. एक माफक लक्ष खरं तर इथे मात्र पाहायला मिळत आहे वरालदेव स्पोर्ट्स ताडाले या संघासमोर. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे बंटी स्पोर्ट्स भरुडे या संघाने आणि वरालदेव स्पोर्ट्स ताडाले संघाने लगेच आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. या स्पर्धेचा आज 3रा दिवस. तसे मित्रांनो आज 12 डिसेंबर आजच्या दिवसाचा विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1981 मध्ये टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगचा जन्म. जर्सी क्रमांक देखील 12 आणि या क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर्सी नंबरवरील 12 चेंडूमध्येच अर्धशतकाचा देखील विक्रम त्याच्या नावे आहे. 2007च्या T20 वर्ल्ड कप
क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम त्याच्या नावे आणि 2011च्या विश्वचषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा देखील विक्रम त्याच्या नावे आहे. 362 धावा आणि 15 विकेट्स मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तर आपण जर बघितलं 2009च्या IPL स्पर्धेमध्ये किंग 11 पंजाब संघाकडून खेळताना 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम देखील युवराज सिंगच्या नावे आहे. त्या युवराज सिंगचा आज जन्मदिवस कारण आजच्या दिवशी 1981 मध्ये युवराज सिंग यांचा जन्म झाला होता. आमच्या निलेश चौधरी साहेबांची छोटे बंधू योगेशजी चौधरी यांची सुकन्या हंसिका योगेश चौधरी यांचा देखील आज वाढदिवस आहे 12 डिसेंबर. आणि हंसिका योगेश चौधरी हिला देखील वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. हंसिका योगेश चौधरी हे आपण पाहू शकता त्यांचा देखील आज वाढदिवस आहे 12 डिसेंबर. आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. योगेश चौधरी यांची सुकन्या हंसिका योगेश चौधरी हिचा देखील आज वाढदिवस आहे. हंसिका हनी या नावाने नक्कीच तिचा आज वाढदिवस आहे आणि तिला वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक आहेत ग्रुप यांच्या माध्यमातून. तर उद्या मित्रांनो महिला मंडळाची खास उपस्थिती इथे आवर्जून आपल्याला पाहायला मिळेल कारण उद्या आपण हळदी कुंकू समारंभ इथे आयोजित केलेला आहे. आणि महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवळा गायिका अवनी पाटील यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ताडाली संघासमोरचे लक्ष आहे ती 34 धावांचं 6.80ची सरासरी प्रति षटकामागे धाव राखावी लागेल वरल दिवसपूर ताडाली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये एक रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला होता. मात्र मित्रांनो आज 12 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1992 मध्ये पाकिस्तानचे वेस्ट इंडिज विरुद्ध वन डेमध्ये तब्बल 5 फलंदाज हे दुहेरी त्या रनआउटच्या रूपाने बाद होण्याचा देखील विक्रम झाला होता. आजच्या दिवशीचा विचार केला तर आजच्या दिवशी 2002 मध्ये न्यूझीलंडच्या जेकब वॉरनने इंडिया विरुद्ध आपलं कसोटी पदार्पण टेस्ट डेब्यू केलं होतं. आणि आजच्या दिवशी 2003 मध्ये टीम इंडियाच्या इरफान पठाणने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण टेस्ट डेब्यू केलं होतं. या क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी बोलूया आपण सामन्याकडे. ताडाली संघासोबत लक्ष ठेवले गेले ते 34 धावांचं कारण पहिल्या इनिंगमध्ये निर्धारित 5 षटकामध्ये बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडल्या त्या 33-60 गटांच्या मोबदल्यात आणि 34 धावांचं आव्हान इथे मात्र ताडाली संघासोबत पाहायला मिळते. चांगली बॉलिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली होती. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ओरल दिवस स्पोर्ट्स ताडाली संघाकडून प्राईड ऑफ ताडाली भाविक बजागे तर त्याच्यासमोर त्याचं सहकारी फलंदाज भावेश बजागे आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीला सुरुवात करेल बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज प्रणय पाटील. 33 धावांचं 34 धावांचं लक्ष आहे माफ करा. आणि 34 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र मैदानामध्ये तयार होताना. टायमर ऑन नक्कीच पहिला चेंडू डिलिव्हरी केल्यानंतर टाइम देखील नोट केला जातोय. बरोबर 9:16 पहिला चेंडू डिलिव्हर केला जात आहे. मॅच स्टार्ट. इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप एक्स्ट्रा कोर रिझन मधून सीमा पार झंडादार चौकार. चौकाराने आपली इनिंगची सुरुवात करताना प्राईड ऑफ ताडाली भाविक बजागे. आणि इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर विकेट. बिग ब्लो आपण पाहतो भाविक बजागे बाद होतून फॅलमध्ये परतताना.
ready? खेळी संपुष्टात आलेली आहे ती भाविक बजाग याची फक्त आणि फक्त 4 धावांचं त्याने योगदान दिलं तर सांघिक धावा धावपलकावर पाहतोय 4. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे उशिराने जे प्रेक्षक इथे आले असतील किंवा उशिराने ज्याने आपला मोबाईल टी व्ही ऑन केलेला असेल त्यांच्या माहितीकरिता बंटी स्पोर्ट्स भरोडी आणि वराल देवी स्पोर्ट्स ताडाली या 2 संघांमधील हा सामना आपण पाहतात. 34 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल वराल देवी स्पोर्ट्स ताडाली या संघाला. प्रणय पाटील पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर अजय शिंदे. हो खूप सुंदर चेंडू होता. वाईट यॉर्कर फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. चांगली गोलंदाजी आता बघायला मिळते ती प्रणय पाटील याची. आपण पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं आणि चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर प्रणय पाटील. हो ऑन साईडला चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. फक्त मिळेल एकच धाव. या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 5 अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात प्रणय पाटील डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. भावेश बजाग आणि अजय शिंदे ही जोडगोळी खेळपट्टीवर. भावेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेता आला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 6 धावा. पुन्हा एकदा प्रणय पाटील तयार होतोय बॉलिंग मार्कवर. डावखोरा बॅटर सामना करण्यासाठी तयार होतोय अजय शिंदे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउट शॉट खेळलेला आहे. खूप सुंदर फटका पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. सीमारेषेवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल अजय शिंदेला. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर वराल देवी स्पोर्ट्स ताडाली या संघाच्या 1 गडी बाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 1 गडी बाद 7. फार एंड करून आता बॉलिंग मार्कवर पाहतो आपण सोनू पाटील. धर्मराजा चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते कार्यसम्राट नगरसेवक निलेश चौधरी साहेब, वराल देवी स्पोर्ट्स ताडाली, जॉली स्पोर्ट्स कामतगर यांच्या वतीने हा क्रिकेटचा बिग इव्हेंट्स आपण पाहतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो बॅटच्या टोवर चेंडू लागलेला आहे. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल अजय शिंदेला.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 8 या अंकावर भाविक बजागे लवकर बाद झाला. फक्त आणि फक्त 4 धावांचं त्याने योगदान दिलं. भावेश बजागे यास खातं खोलायचं बाकी आहे, तर अजय शिंदे खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर. सोनू पाटील हो शपलोना फटका खेळलाय, खूप चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर, करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, शिवसेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व सन्माननीय संजय काबूकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. उमेशजी चौधरी आपण आपल्या शुभ असतील त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय संजय काबूकर शिवसेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर मिलिंदजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. उमेशजी चौधरी आपण आपल्या शोभा असते मिलिंद पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर करावा. सन्मान्य मिलिंदजी काबूकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मिलिंदजी काबूकर यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. त्यानंतर समीर पवार यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. समीर पवार क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय. धर्मराज चषक 2025 ही स्पर्धा तुमच्या पेटीला पर्व 5वं. समीर पवार यांना या ठिकाणी सन्मानित केलं. त्यानंतर मंगेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. 1 गडी बाद 20 आणि विजयासाठी आता 14 धावांची आवश्यकता. यानंतर जो सामना होईल श्री गावदेवी कोळशेत आणि जय मल्हार तिलसा भरत जाधव फॅम टीम, दोन्ही कॅप्टन आपण याची नोंद घ्यायची. आणि हा सामना सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदिवासी समाजाचे झुंजार असं नेतृत्व सन्मानित केशवजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. केशवजी पवार यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. केशव पवार यांना देखील आपण सन्मानित करूया. उमेशजी चौधरी यांच्या शुभ असते त्यांना सन्मानित केलं जातं. आदिवासी समाजाचे झुंजार असं एक नेतृत्व या व्यासपीठावर मंचावर. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित शैलेश जुकर, देसी बार असोसिएशन संघटनेचे जे मेंबर आहेत, सदस्य आहेत. देसी बार असोसिएशन जी संघटना आहे भिवंडीची, त्या संघटनेचे विद्यमानचे सदस्य आहेत. शैलेश जुकर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर युगांजी चौधरी पुढील स्वतःसाठी आपण यायचं आहे. युगान चौधरी या व्यासपीठावर मंचावर सन्मानी यश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यश पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. भिवंडीचं युवा नेतृत्व यश पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे.
युगांची चौधरी या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांचे शुभ हस्ते यश पाटील याला सन्मानित केले जात आहे। यश सत्यवान पाटील धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर स्वराज चौधरी आपण पुढे यायचं आहे पुढील वक्त्यासाठी। केतुल गड्डा या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्मानित केतुल गड्डा यांना आपण सन्मानित करायचं आहे। स्वराज चौधरी केतुल गड्डा या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण सन्मानित करूया। स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। केतुल गड्डा त्यानंतर सन्माननीय धवल जखरिया यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। धावपलकावर धावा आहेत 25। षटक क्रमांक 3 मार्गस्थ। चेंडू आउट ऑफ द पार्क। षटकाराबरोबर धावसंख्या वाढते धावपलकावर 31। काय फटका खेळला होता, अतिशय ताकदवर फटका। जसा चेंडू बॅट मधून निघाला तसा सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला। भावेश बजागेच्या बॅट मधून तुफानी षटकार आला। वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय। सांघिक धावा आहेत धावपलकावर 31। फक्त 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। शॉट ऑन पूल केलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। विजयी चौकार, मॅच फिनिश, सामना जिंकलेला आहे वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली या संघाने। हार्दिक अभिनंदन। धन्यवाद जवान। बंटी स्पोर्ट्स भरोडी। यंग जनरेशन युवा नेतृत्व त्यानंतर या व्यासपीठावर श्रुतिक मात्रे उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। लवीन चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सामनावीर खेळाडू आहे प्रिन्स ऑफ ताडाली धीरज बजागे। 2 धावा एका षटकामध्ये आणि 2 विकेट, खूप किफायती गोलंदाजी। प्रिन्स ऑफ हर्ष ताडाली। भोईर आपण देखील पुढे यायचा। हर्ष भोईर यांना देखील आपण हर्ष आहे का इथे? चला सन्मानित सुमित पाटील ज्यांचा वाढदिवस आहे। सुमित पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या। नितेश अँकर या स्पर्धेचे जे मुख्य ऑर्गनायझर आहेत यांना विनंती आपण आपल्या सोबत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। सुमित पाटील ज्यांचा वाढदिवस आहे। सुमित प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आई जगदंबा, आई कामाख्या देवी आणि आई वऱ्हाळ देवी तुला उदंड आयुष्य देवो हीच आजच्या दिवशी भगवंताला प्रार्थना। या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर स्पर्धेचे कर्तादाता सन्माननीय नितेश अँकर यांच्या शुभ हस्ते सुमित पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्याला दिल्या जातात। धन्यवाद। जय मल्हार तिलसा के कैप्टन और गावदेवी कोलसेत के कैप्टन
टॉस बॉक्स से जुड़ जाएं। धीरज बजागे आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. अजय जडेजा यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अजय जडेजा यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. धीरज थांबा तिथे थांब 2 मिनिटं थांब. युगान तुम्ही थांबा तिथे इथे थांबा तुमच्याचकडे तिघांकडे देतो याचा स्वागत द्या. हा यश भाऊ बाबू यश जयमला तिलसा के कैप्टन तिकडे पुढे हॅलो गावदेवी कुलशेत के कैप्टन मॅच देणे का नुकताच आपण जो मैदानामधून सामना पाहिला बंटी इलेव्हन भरोडी विपक्ष वऱ्हालदेवी ताडाली या 2 दिग्गज संघामधून मात्र पराभवाची धूळ चालली. बंटी इलेव्हन भरोडी संघाला विजयाचा शिल्पकार गावदेवी कुलशेत के कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए. गावदेवी कुलशेत के कैप्टन ट्रॉफी नाही बोला मोहन हम टॉस करने जा रहे हैं, ये बताइए कि हॅलो मोहन टॉस बॉक्स में कौन जुड़ रहा है. 2 मिनिट सर 2 मिनिट आणि या दरम्यान मी तो या ठिकाणी शुभ आगमन होते सन्मान भिवंडी मनपाचा विद्यमान नगरसेवक सन्मानी यशवंतजी टापरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. हर्ष बजागेला आपण यश आरुष म्हात्रे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते जी आकर्षक ट्रॉफी त्या ट्रॉफीचं आपण वितरण करावं. हर्ष बजागे चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी त्याची आपण या मॅचमधून पाहिली. दोन्ही फॉर्मॅटमधून उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला. आणि बंटी इलेव्हन भरोडी यस धीरज बजागे त्यानंतर श्रुतिक म्हात्रे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते पुढील गिफ्टचं वितरण करावं. धीरज बजागे या सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी. यश पाटिल जी से निवेदन है कि आपको टॉस बॉक्स में आना है. धीरज चालू सामन्यामधून खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी 2 फॉर्मॅटमधून उत्तम दर्जाचा खेळ या मैदानामधून घरच्या मैदानामधून केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुला प्राप्त झाला. काय फिलिंग होत आहे? काय नाही चांगला वाटतोय. घरचा मैदान आहे खेळायला मजा येते. ही मॅन ऑफ द मॅच कोणाला थोडासा ओपिन दे. घेतलं का तुझ्या ट्रॉफ्या? जा पाहू जा त्याला काढ दे तो कोवाचा काढ दे. हे फोटो घे फोटो घे. नुकताच मैदानामधून जो 2 दिग्गज संघामधून सामना झाला. एका बाजूला आपण बंटी भरोडी पाहिलं तर एका बाजूला वऱ्हालदेवी ताडाली विजय संपादित झालं होतं वऱ्हालदेवी ताडाली संघाचा. आणि त्या विजयाचा शिल्पकार धीरज बजागे. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच. धन्यवाद मोहन बुरी. इस वक्त हम टॉस के लिए तैयार हो रहे हैं. दोनों एक टीम जो थाना ग्रामीण को बिलोंग कर रही है तो एक वाड़ा ग्रामीण को. मान्यवर से रिक्वेस्ट है बीच में आना है. आइए सर. सिक्का मैं आपको बताता हूँ. वाड़ा ग्रामीण का बड़ा नाम है जय मल्हार तिलसा और थाना ग्रामीण का बड़ा नाम है कुलशेत गावदेवी. एक तरफ वड़ाल देवी स्पोर्ट्स ताडाली और एक तरफ धर्मराजा चचक जिसकी धूम मची हुई है. यस जी कॉल किसका रहेगा? विशेष धन्यवाद यश पाटिल जी और उनके तमाम मित्रों का हमसे जुड़ने के लिए. निवेदन है आपको मंच की शोभा बढ़ाना है. पुराने फुलोरे पुराने कसा वाटतो धर्मराजा चषक मध्ये?
वाटतोय ते खूप छान, आयोजन खूप सुंदर आहे आणि नाईटची स्पर्धा आहे, त्यामुळे आम्हाला थोडा खेळण्यात अजून जोश येईल. नाणेफेक जिंकले, काय निर्णय? बॅटिंग रिझन, सॉरी कारण काय? कारण आमची बॅटिंग थोडी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे बॅटिंग आम्हाला पहिला घेतलेले चांगलं वाटते. कुठले फलंदाज आहे जे फ्लाइंग स्टार्ट देतील? फलंदाज तर आमचे सगळेच आहेत चांगले, स्टार्ट चांगलेच देतील. अटीतटीचा सामना होईल. हो नक्कीच. मेरे साथ सौरव काले हैं, बहुत मशहूर क्रिकेटर तिलसा के. सौरव, कसा वाटतो धर्मराजा चषकमध्ये? भारी वाटतो. नाणेफेक जिंकली असते ते काय निर्णय असता? फिल्डिंग. आणि तुम्हाला फिल्डिंगच भेटले. कुठले गोलंदाज आहे त्यांची अपेक्षा आहे की पॉवर प्लेमध्ये विकेट घेतील? कुणाल आणि युवराज.